शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण हे जे व्हिडिओ करतोय हे व्हिडिओ स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत। मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ करतो हा व्हिडिओ द्राक्ष बागायतदारांच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हा खूपच माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे। मित्रांनो, आज आपल्या द्राक्ष पिकामध्ये बघितल्या तर सगळ्या स्टेजेस चालू आहेत। काही ठिकाणी पोंगा आहे, काही ठिकाणी फेलफूट पूर्वीची अवस्था आहे, काही ठिकाणी फेलफुटीची अवस्था आहे, काही ठिकाणी फेलफुटी नंतरची अवस्था आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता खूप सारे प्लॉट हे फ्लावरिंगच्या पूर्व म्हणजे 28 ते 32 या दिवसाच्या काळामध्ये किंवा 28 ते 36 या दिवसाच्या काळामध्ये आणि इथंच गरज आहे सगळ्यात महत्त्वाचं बदललेल्या वातावरणाचा द्राक्षवेलीवर होणारा परिणाम समजून घेऊन तुम्ही तुमच्या उपाययोजना करायला पाहिजेत। तर आता आपण अचानक पावसाळी वातावरणातून थंडीच्या वातावरणात आलो। मागच्या 2 दिवसात पडलेली थंडी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ह्या थंडीचा द्राक्ष पिकावर होणारा परिणाम हा खूप घातक असा आहे। ज्यावेळी थंडी वाढते त्यावेळी बागेचा शेंडा कमजोर होतो किंवा त्या शेंड्याची वाढ पाहिजे तशी होत नाही, घडाची लांबी पाहिजे तशी मिळत नाही, मण्याला लांबी पाहिजे तशी मिळत नाही, मण्याची साईज पाहिजे तशी मिळत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे हाच विषय आज मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचा आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं मित्रांनो, आपण आत्तापर्यंत आपल्या मागच्या सर्व व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे तसं यावर्षी द्राक्षवेली अंतर्गत स्टोरेज हे खूप कमी आहे। त्यामुळे पोंगा स्टेजपासून फ्लावरिंगपर्यंत तुमच्या फेलफूटपर्यंतच्या अवस्था असलेल्या सगळ्या बागांसाठी तुम्ही प्रत्येक दिवशी स्पून फीडिंग करणं हे तुमच्या द्राक्षवेलीसाठी खूप गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या फवारणीमध्ये प्रत्येक दिवशी फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, झिंक असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, बोरॉन असेल अशा अन्नद्रव्याची पूर्तता करणं आणि अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सीवीडचा उपयोग करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे। मित्रांनो, माणूस आणि वनस्पती यांना माणसाचा जर विचार केला तर माणसाला 3 प्रकारचे ताण असतात आणि वनस्पतीला 2 प्रकारचे ताण असतात। माणसाचे जे 3 प्रकारचे ताण आहेत याच्यामध्ये एक आर्थिक आहे, दुसरा सामाजिक आहे आणि तिसरा शारीरिक आहे। तसंच वनस्पतीमध्ये येणारे 2 ताण ज्याला आपण जैविक आणि अजैविक ताण असं म्हणतो। जैविक ताण म्हणजे कोणत्याही जीवामुळे पिकावर येणारा ताण, मग किडीचं इन्फेक्शन असेल, रोगाचं इन्फेक्शन असेल, आपण केलेल्या एखाद्या जखमेमुळे झाडाला येणारा ट्रेस असेल, हा झाला जैविक ताणाचा प्रकार। आणि जो वातावरणामुळे येतो म्हणजे अचानक वाढलेली थंडी, अचानक पडलेलं खूप मोठा पाऊस, अचानक पडलेलं खूप मोठं ऊन किंवा अचानक सुटलेला वारा याच्यामुळे जो येणारा ताण आहे याला अजैविक ताण असं म्हटलं जातं। आणि मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की जैविक ताणामुळं पिकाचं होणारं नुकसान हे फक्त 24% आहे, पण अजैविक ताणामुळे पिकाचं होणारं नुकसान हे 65% आहे। अजैविक ताणामुळे काय होतं तर वाढलेल्या थंडीमुळं जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीच्या भागात सांगितलं की शेंड्याची वाढ ही प्रॉपर होत नाही, त्याच पद्धतीने घडाला पाहिजे तशी लांबी मिळत नाही, फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये मण्याला पाहिजे तशी लांबी मिळत नाही, मण्याला पाहिजे तशी साईज मिळत नाही। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्याला जर यश मिळवायचं असेल तर आपलं व्यवस्थापन चांगलं असायला पाहिजे। मग या व्यवस्थापनामध्ये आपण काही गोष्टी परत समजून घेणं गरजेचं आहे। जसं यावर्षी द्राक्ष बागा फुटताना ह्या खूप लेट फुटल्या, आपल्याकडं साधारण 14-15व्या दिवशी निघणारी फेलफूट ही 18-20 दिवसापर्यंत गेली। याचाच परिणाम म्हणजे हे कशामुळे झालं मित्रांनो हे समजून घेताना आपली बाग एकसारखी फुटली नाही किंवा तिच्या स्टेजेस एकसारख्या आल्या नाहीत, त्याच्यामुळं आपल्याकडे आता फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जी फ्लावरिंगची अवस्था येणार आहे ही सुद्धा एकसारखी येणार नाही मित्रांनो। याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं व्हेरिएशन तुम्हाला दिसणार आहे। मग हे टाळण्यासाठी आजपर्यंत आपल्या प्रॅक्टिस कशा होत्या, साधारणपणे सांगली जिल्ह्यामध्ये ज्या लांब मण्याच्या व्हरायटी आहेत, सांगली जिल्ह्यात असू दे किंवा कोणत्याही भागामध्ये असू दे मित्रांनो, लांब मण्याची जी व्हरायटी आहे ह्याचा सगळा खेळ हा जीएच्या फवारणीवर आहे। म्हणजे जीएच्या फवारणी तुम्ही किती चांगल्या घेताय किंवा जीए फवारणीचं तुमचं व्यवस्थापन किती चांगलं आहे याच्यावरच तुम्हाला या लांब व्हरायटीमध्ये मिळणारी लांबी आणि साईज ठरलेली। मग आजपर्यंतचा आपला द्राक्ष पिकातला अनुभव किंवा आपल्या द्राक्ष पिकातली प्रॅक्टिस आपण कोणत्या पद्धतीने करत होतो तर आपण 32 दिवसाच्या दरम्यान शटर अवस्था म्हणजे फ्लावरिंग चालू झाल्या बागेमध्ये कुठं 2-5% घड आपल्याला फ्लावरिंगमध्ये गेलेले दिसले की आपण जीएच्या फवारणीला सुरुवात करायचं आणि ह्या जीएच्या फवारणी आपण 10 ppm न घेत होतो आणि ही 10 ppm ची जीएची फवारणी घेत असताना मित्रांनो आपण याच्यामध्ये अंतर 1 दिवस आड अशा पद्धतीने आपण जीएच्या फवारण्या देत होतो। तर मित्रांनो, यावर्षी थोडा ट्रेंड आपल्याला चेंज करावा लागेल आणि याच्यामध्ये 32व्या दिवशी जीए स्टार्ट करायचं आहे, पण दुसरा जीए घेताना 35व्या दिवशी जायचं आहे।
म्हणजे जे आपण 1 दिवस आड जीएला जात होतो तर पहिल्या जीएमध्ये 3 दिवसाचा गॅप ठेवायचा आहे आणि त्याच्या पुढं मित्रांनो तुम्हाला 2-2 दिवसाचा गॅप द्यायचा आहे. म्हणजे 32ला घेतला तर सेकंड जीए तुम्हाला 35ला घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जीए तुम्हाला 38ला घ्यायचा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा जीए तुम्हाला 41ला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरचा पुढचा जीए तुम्हाला 43ला घ्यायचा आहे. आता 43 दिवसापर्यंत तुम्ही जीए घेत असताना तुमच्या बागेची फ्लावरिंगची अवस्था पूर्ण झाली असं जर तुम्हाला वाटलं तरच तुम्ही 45 किंवा 46व्या दिवशी सेटिंगच्या जीएला जायचं आहे. अन्यथा 43 नंतर 1 म्हणजे 46व्या दिवशी तुम्ही परत एक फ्लावरिंगमधली एकसारखेपणा आणण्यासाठी जीएची फवारणी घ्यायची आहे. आणि ही जीएची फवारणी एकसारखेपणा आणण्यासाठी घेत असताना मग तुम्ही सेटिंगचा जीए 49व्या दिवशी किंवा 50व्या दिवशी जायचं आहे. पण हे जीएच्या फवारण्या घेत असताना पुन्हा काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत मित्रांनो. ज्यांच्याकडं चांगली इक्विपमेंट आहेत म्हणजे ज्यांच्याकडे ESS किंवा चिमा आहे या शेतकऱ्यांच्याकडं घेतला जाणारा जीए हा ग्रामवर घेतला जातो. म्हणजे 6 ग्राम, 7 ग्राम, 8 ग्राम, 9 ग्राम, 10 ग्राम आणि 12 ग्राम असे 6 जीएच्या फवारण्या घेतल्या जातात आणि यानंतर मग सेटिंगचा जीए दिला जातो. पण आपल्याकडं जर तेवढी चांगली इक्विपमेंट नसतील, साधा ब्लोअर असेल आपल्याकडं, तर आपल्याला जीए घेताना 15 ते 20 PPM जर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये गळ नको असेल तर 15 ते 20 PPM जीए घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला गळ पाहिजे असेल तर तुम्हाला 10 PPM जीए घ्यायचा आहे. मग जर तुम्हाला गळ जास्त पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जीएच्या फवारण्या 10 PPM घ्या आणि तुम्हाला जर सेटिंग पाहिजे असेल, तुम्हाला जर तुमचा प्लॉट सेटिंगमध्ये न्यायचा असेल किंवा गळ नको असेल तर तुम्ही तुमच्या जीएच्या फवारण्या 15 ते 20 PPM घ्या. आता जीएची फवारणी घेत असताना समजून चला की आपल्याला कोणत्या पद्धतीनं काम करायला लागेल. तर पूर्व पश्चिम असणारी जर तुमची बाग असेल तर तुम्ही एक जीए जर समजा पूर्वेकडे तोंड करून ट्रॅक्टर चालू केला तर पुढचा जीए जो 2 दिवसानंतर तुम्ही घेणार आहे तो पश्चिमेकडे तोंड करून ट्रॅक्टर चालू करायला पाहिजे. आणि एकरी 300 ते 350 लिटर पाणीच फवारणी करत असताना त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी मग झिंक, बोरॉन, तुमचं एखादं सीवीड अशा पद्धतीनं तुम्ही ह्या जीएच्या फवारण्या घेत जायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की माझ्या बागेचं पूर्ण सेटिंग प्रॉपर झालेलं आहे त्यानंतरच तुम्ही सेटिंगचा जीए घ्यायचा. यावर्षी जीएची फवारणी आणि ह्या जीएच्या फवारणीचं योग्य निर्णय हा खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं जीए आरली दिल्यामुळं किंवा जीए चुकल्यामुळं शॉर्टबेरी चिकटण्याचा धोका आहे किंवा त्यांची क्वालिटी गडबडण्याचा धोका आहे. आणि हे टाळायचं असेल तर मित्रांनो जीएच्या प्रॉपर शेड्यूल तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. जीएच्या संदर्भात तुम्हाला अजून काही शंका असतील मित्रांनो तर मला नक्की फोन करा डायरेक्ट, कारण कमेंट करणं आणि त्या प्रत्येक कमेंटला उत्तर देणं तेवढं सोपं नाही. दुसरी गोष्ट मित्रांनो, या काळामध्ये शेंडावाढीची एक अवस्था किंवा ज्या बागा शेंडावाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्यासाठी कॅनोपी मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय आहे. कारण गेले 3-4 वर्ष आपण बघतो आपल्याकडे अशी परिस्थिती आली नव्हती किमान सांगली जिल्ह्यात की आपल्याला कॅनोपीची काय अडचण आली. कारण आपल्याकडे पावसाळाच नोव्हेंबर 15-20 तारखेपर्यंत चालत राहायचा, ढगाळ वातावरण असायचं, त्यामुळे थंडी एवढी असत नव्हती. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी छाटलेल्या बागेची कॅनोपी ऑटोमॅटिक होत होती. पण यावर्षी आत्ता वाढलेल्या थंडीमुळे आणि ही थंडी अशीच पुढे वाढत गेली तर कॅनोपी मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. आणि तो टाळण्यासाठी तुम्ही नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशच्या लेवल चांगल्या मेंटेन करणं किंवा चांगल्या पद्धतीनं देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाणी देत असताना मित्रांनो या काळामध्ये शक्यतो पाणी सकाळच्या वेळी द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, द्राक्ष पिकामध्ये रोगाचा आणि किडीचा विचार केला तर अजूनही काही ठिकाणी आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर सकाळी बोध पडत आहे किंवा पानं ओली होत आहेत. आणि याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांच्याकडं प्रॉपर डाउनीचे स्प्रे बसले नाहीत किंवा काही ठिकाणी त्यांच्याकडे एका दुसरा स्प्रे वातावरण क्लिअर आहे म्हणून चुकला आहे किंवा त्यांनी घेतला नाही, अशा ठिकाणी डाउनीचं इन्फेक्शन दिसत आहे. पण मित्रांनो या पुढच्या काळामध्ये डाउनी कमी येईल जर थंडी वाढली तर. मात्र पावडरीचं इन्फेक्शन, ज्याला आपण भुरी म्हणतो, ह्याचं इन्फेक्शन वाढण्याची शक्यता आहे. आणि डाउनी कंट्रोल करणं किंवा डाउनीला मॅनेज करण्यासाठी खूप चांगली औषधं बाजारात आहेत किंवा ती सोपी आहे. पण पावडरी येऊ नये म्हणून काम करण्यासाठी तर बाजारात खूप चांगली औषधं आहेत. पण आलेल्या पावडरीवर बाजारात अजूनही त्या पद्धतीचं चांगलं औषध नाही.
यामुळे तुम्ही पावडरीसाठी जाणीवपूर्वक चांगल्या फवारण्या घेणं, चांगलं कव्हरेज घेणं आणि मॉलिक्यूल प्रत्येक वेळी चेंज करून चांगल्या पद्धतीनं चांगल्या वेळी, म्हणजे ज्यावेळी प्रॉपर वारा कमी असेल, सूर्यप्रकाश कमी असेल, अशा वेळी फवारणी घेऊन त्या औषधाचं योग्य पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट मिळाले पाहिजेत, अशा वेळी फवारणी घेणं खूप गरजेचं आहे। याच्याशिवाय मित्रांनो, आता फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये असेल किंवा त्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये असेल, आपल्याकडे एकतर उडद्या ही कीड आपल्याला शेवटपर्यंत त्रास देत असते, तर उडद्या किडीसाठी तुम्ही कीटकनाशकांचा उपयोग करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता ज्या फ्लावरिंगच्या कंडिशनमध्ये ज्या बागा आहेत, या बागांच्यासाठी थ्रिप्सचं व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे। याचबरोबर मित्रांनो, याच काळामध्ये तुम्ही मिलीबग्स आणि खोडकिडीसाठीच्या उपाययोजना करणं हे अत्यंत गरजेचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आत्ताची जी कंडिशन आहे त्या सगळ्या स्टेजेसमध्ये असलेल्या बागा आणि वातावरणात अचानक झालेला बदल, या दोन्ही गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमच्या बागेमध्ये फवारणीचं व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन करायला पाहिजे। मित्रांनो, काही गोष्टी अशा होतात की आपण डायरेक्ट या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा प्रोडक्ट रेकमेंड केला तर लोकांना वाटतं की काही प्रोडक्ट विकल्यासाठी हे व्हिडिओ केले जातात का, तर असं काही नाही मित्रांनो। मी जे व्हिडिओ करतोय हे मी माझ्या बागेत करत असलेल्या कामातनं, मला आलेल्या अनुभवातनं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय। शेवटी हे वापरायचं की नाही वापरायचं हे सर्वस्वी तुम्ही ठरवायचं आहे। दुसरी गोष्ट मित्रांनो, या कंडिशनमध्ये अजूनही काही लोकांना वाटत असेल की थंडी वाढल्यानंतर कूज कमी होईल, नक्कीच कूज कमी होईल, पण गळ हा खूप मोठा द्राक्षातला विषय आहे। तर गळ आणि कूज हे कमी करण्यासाठी, जसं आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं वर्षा ॲग्रोकेमिकलचं मॅक्झिसेट आणि MG फ्लावरिंग नावाचं एक प्रोडक्ट येतं, याची एखादी फवारणी, किंवा रेशवा कंपनीचं मॅक्सेट नावाचं येणारं एक औषध जे गळकुजीसाठी खास खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं, याची फवारणी जर तुम्ही पोटॅशियम शोनाइट आणि अमोनियम मॉलिब्डेट बरोबर जर घेतली तर तुमची गळ आणि कूज ही समस्या तुम्हाला चांगल्या पद्धतीनं नियंत्रणात आलेली दिसेल। तर मित्रांनो, याच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला तर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नाबद्दल मला कमेंट करा। तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात याबद्दल मला कमेंट करा आणि GAच्या फवारणीमध्ये अजूनही जर तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की फोन करा। धन्यवाद मित्रांनो।